महाभारत अध्याय 2 मधील एक पांडव. एकदा जंगलात महाराज पांडू शिकारीत गुंतले होते. त्या काळात राजपुत्रांकडून अपेक्षा केली जात असे की त्यांनी लहान वयापासूनच वन्य प्राण्यांची शिकार करावी, जेणेकरून त्यांच्यात सुरुवातीपासूनच धैर्य वाढावे. महाराज पांडूने 2 हरणांना मारण्यासाठी एक बाण सोडला. महाराज पांडूंना अज्ञात असे की ते हरिण नव्हे तर ऋषी आणि त्यांची पत्नी होती. पांडूच्या कृतीने संतप्त होऊन मरत असलेल्या ऋषीने पांडूला शाप दिला. तू ज्याने आमची शांती भंग केली आहेस, प्रेमाच्या सुखात बुडलास की मृत्यूला भेटशील. ते शब्द जंगलात प्रतिध्वनित झाले, मागे एक भयावह शांतता सोडून. पांडू शापाने संतप्त झाले. खेदाने त्यांचे हृदय भारावून गेले. ते वनातील एकांतात माघारी गेले त्यांच्या पत्नीसह. त्यांनी हस्तिनापूरला एक शब्द पाठवला. सिंहासन सोडून देऊन हस्तिनापूरची सूत्रे भीष्म आणि विदुरांकडे सोपवली आणि पुढील आयुष्य पूर्णपणे तपस्या करण्याचे निवडले. राज्याच्या गजबटापासून दूर वनात पांडूने त्यांचे दिवस, रात्री आणि आयुष्य ऋषीच्या शापाने बांधलेले स्वतःच्या कृत्यामुळे कैदी म्हणून घालवले. पांडू निराशेच्या खोलात असताना कुंतीने त्यांना ऋषी दुर्वासाने तिला दिलेले वरदान सांगितले. सूर्यदेवाकडून मिळालेल्या कर्ण ह्या बालकाचा उल्लेख केल्याशिवाय तिने पांडूला सांगितले की जेव्हा ती मंत्राचे शब्द उच्चारून प्रार्थना करेल, ती कोणत्याही देवतेला बोलवू शकेल आणि त्याचे बाळ जन्माला घालू शकेल. आनंदित झालेल्या पांडूने कुंतीला हे वापरून त्याला पुत्र देण्याची विनंती केली. प्रथम कुंतीने यमराजाला बोलावले, मृत्यू आणि न्यायाचे दैवत, जे यमलोकात कायदा आणि पापींच्या शिक्षेचे वितरण करण्यासाठी जबाबदार आहेत. यमराज प्रकट झाले आणि कुंतीला एक पुत्र दिला, जो सद्गुण आणि धैर्याचे प्रतीक होता, युधिष्ठिर. त्यानंतर कुंतीने वायुदेव वारा देवतेला बोलावले. त्याच्या वादळी उपस्थितीने कुंतीला एक पुत्र दिला, जो जगातील सर्वात शक्तिशाली बनण्याचे नियतीत होते. पांडूला सोपवताना कुंतीने हा पुत्र सोडला, जो एका खडकावर पडला. पांडूने पाहिले की बाळ अखंडित होते, खडक फुटला होता आणि त्यामुळे त्यांनी त्याचे नाव भीम ठेवले. यानंतर कुंतीने पुन्हा एकदा मंत्राचे शब्द उच्चारण केले आणि देवतांचे राजा इंद्रदेवाला बोलावले. यामुळे महाभारतातील सर्वात महान योद्ध्याचा जन्म झाला. पांडूने हा बाळ पाहिला. ते स्वतः एक महान धनुर्धर होते. त्यांनी सहजपणे ओळखले की हा बाळ जगासाठी मोठी प्रतिभा धारण करतो आणि त्यांनी त्याचे नाव अर्जुन ठेवले. यानंतर कुंतीने या मंत्राचा पुन्हा कधीही वापर न करण्याचे ठरवले. मात्र माद्री अजूनही संतानहीन होती, म्हणून कुंतीने तिला मदत करण्याचे ठरवले. तिने अश्विनी कुमार देवतांना बोलावले, ज्यामुळे माद्रीला जुळे मुले नकुल आणि सहदेव मिळाले. अशा प्रकारे कुंतीला मिळालेल्या वरदानाने पांडूला 5 पुत्र मिळाले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 योग्य मुलांना पांडव म्हणून ओळखले गेले. वर्षे गेल्यानंतर पांडव बळ आणि नैतिक अखंडता यांच्या व्यक्तींमध्ये फुलले. त्यांनी त्यांच्या सक्षम पित्याकडून युद्धकला आणि ज्ञान मिळवले. वनातील ऋषींनी त्यांना वेदातील धर्माचे दैवी ज्ञान शिकवले. थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या अध्यायामध्ये आपण कौरवांबद्दल ऐकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.